श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक कसा करावा हे सांगितले जात आहे। प्रथम तामण घेऊन त्या तामणामध्ये अष्टगंध ठेवायचा, त्याच्यावरती अक्षता ठेवायची, धूपदीप दाखवून ओम त्र्यंबकेश्वरम अभिषेकम आहोयामी असं म्हणायचं आहे। आणि त्यानंतर शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असं 24 वेळेस म्हणायचं आहे। त्यानंतर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षयेमामृतात् हा मंत्र 24 वेळेस म्हणायचा आहे। शिव महिम्न म्हणायचं आहे, शिव रुद्र म्हणायचं आहे। आणि या प्रकारे आपल्याला अभिषेक करायचा। अभिषेक झाल्यानंतर या देव्हाऱ्यामध्ये जिथे आपण पिंड ठेवणार आहोत त्या पिंडीच्या ठिकाणी आसनावरती अष्टगंध ठेवून, अक्षता ठेवून, धूपदीप दाखवून आणि शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो असं म्हणत ती पिंड उचलायची, स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्या अष्टगंध अक्षता आसनावर ठेवलेले तिथे ठेवायची। आणि त्यावेळेस म्हणायचे की ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षयेमामृतात् त्र्यंबकेश्वरम अभिषेकम समर्पयामि आसनं दर्शयामि अष्टगंधम अक्षदां धूपम दीपम दर्शयामि असं म्हणून त्यांना धूपदीप दाखवून समोर नैवेद्य ठेवायचा आहे। आणि नैवेद्य ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षयेमामृतात् असं 3 वेळेस म्हणून तिथे नैवेद्य ठेवायचं आहे। त्या नैवेद्याच्या खाली पहिले चौकोनी जलमंडल करायचं आहे आणि महामृत्युंजय मंत्र म्हणून धूपदीप दाखवून तुळशी पानाने ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान् मृत्युर्मोक्षयेमामृतात् असं म्हणायचं आहे। आणि अभिषेकम समर्पयामि नैवेद्यम दर्शयामि भोजनम आहोयामी असं म्हणायचं आहे। आणि नंतर शिवाची आरती करायची। याप्रमाणे आपण अभिषेक करायचा आहे। श्री स्वामी समर्थ।